संगमनेर तालुका दूध उत्पादन प्रक्रिया संघाची दर्जेदार उत्पादन राजहंस दूध, राजहंस सुगंधी दूध, दही, ताक, तूप, लस्सी, चीज, खवा आणि पेढ्यासोबत राजहंस श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजामुन, रसगुल्ला, सोनपापडी, अंजीर मलाई आणि मँगो बर्फी, मँगो ड्रिंक. राजहंस ॲक्वा. राजहंस शुद्ध, सात्विक, पौष्टिक चवीचा आनंद. ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर पर्यावरण संवर्धन हा एकमेव उपाय असून यापुढील भावी पिढ्या आणि सजीव सृष्टीच्या संरक्षणासाठी तसेच पावसासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन हे आवश्यक आहे. निसर्ग हाच मोठा गुरु असून त्यानं मानवाला त्याच्या पद्धतीनं जगायला शिकवलंय. कोरोना प्रदूषणासारख्या समस्या रोखण्यासाठी स्वयंशिस्त पाळणं अत्यंत महत्त्वाचं असून दंडकारण्य अभियान ही वृक्ष आणि पर्यावरण संवर्धनाची राज्यातील मोठी लोकचळवळ ठरली असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. शिबलापूर येथे सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणामध्ये दंडकारण्य अभियानाच्या 15व्या वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य प्रवर्तक आमदार डॉक्टर सुधीर तांबे होते. तर व्यासपीठावर प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे, विदर्भातील काँग्रेस नेते सुनील धाबेकर, शिवाजीराव थोरात, लक्ष्मण कुटे, बाबा ओहोळ, मीरा शेटे, सुनंदा जोरवेकर, बाबासाहेब सौदागर, अमित पंडित, आर.एम. कातोरे, राहुल दिवे, रामदास वाघ, अजय भटांगरे, नवनाथ अरगडे, अर्चना बालोडे, दिलावर शेख, गणपत सांगळे, कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, वनविभागाचे देवखिळे, रजिस्ट्रार बाबूराव गवांदे, सहसेक्रेटरी दत्तात्रय चासकर, सीताराम वरपे, प्राचार्य सचिन जाधव, डॉक्टर संजय सांगळे, प्राध्यापक बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून ग्रामीण विकास साधला तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या, असं यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी म्हटलं. थोरात यांनी सुरू केलेली चळवळ आहे. आदरणीय दादांनी म्हणजे आयुष्यभर खूप चळवळी केल्या त्यांनी शेतीविषयी, शेतकऱ्यांविषयी, सहकाराविषयी. त्यांच्या वाचण्यामध्ये झाडं लावणारा माणूस हे पुस्तक आल्यानंतर त्यांनी निसर्गाच्या संरक्षणासाठी दंडकारण्य अभियान ही एक अभिनव चळवळ सुरू केली. गेले 15 वर्ष सातत्याने आम्ही इथे बियांचं रोपण करतो, रोपंही लावतो आणि एक जागृती लोकांमध्ये पण सुद्धा तयार झाली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. हा भाग डोंगरा आहे, पाऊस अतिशय अल्प आहे, मातीचं प्रमाण डोंगरावर खूप कमी आहे. एवढं सगळं असतानासुद्धा आज अनेक स्पॉट असे झाले की तिथे दाट जंगल तयार झाले. खाणगावला आहे, पेमगिरीला आहे, करेघाटात आहे आणि ओव्हरऑलच लोकांमध्ये जागृती तयार झाल्यामुळे वृक्ष तोड्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे. मुख्यतः चराई बंदी ही खूप महत्त्वाची असते. त्या झाडं आम्ही लावतो परंतु त्याचं संरक्षण करणे खूप महत्त्वाचं असतं. परंतु आम्हाला एक आत्मविश्वास आता आलेला आहे की त्या नागरिकही यामध्ये चांगल्या पद्धतीने सहभागी होत आहेत आणि ही काळाची गरज आहे. आपण बघतोय की जगभरामध्ये पर्यावरणाविषयी खूप चिंता व्यक्त केली जाते. आज करोनाचं संकट आलेलं आहे. त्या करोनाचासुद्धा शेवटी ते जे आलेलं आहे ते झुनोटिक व्हायरस आहे तो म्हणजे तो प्राण्यांमधनं आपल्याकडे आला. आता जे जंगलात राहणारे प्राणी हे आज शहरी भागाकडे येत चालले कारण जंगल नष्ट झाले आहे. बिबटे आपण बघतो, हे बिबटे मुळातच हा जंगलात राहणारे प्राणी आहे. शहरी भागाकडे का आलं कारण जंगल उद्ध्वस्त झाले, त्यांचं राहण्याचे ठिकाण आपण उद्ध्वस्त केले. तर आमचं असं एक मत आहे की दंडकारण्य अभियानाचा खूप चांगला परिणाम होतो आहे, लोकांमध्ये जागृती होते. सुरुवातीला खूप अडचणीचा काळ गेला पण आता त्याचा प्रतिसाद चांगला मिळतो. डॉक्टर साहेब, यावर्षी किती रोपांचं बियांचं वाटप आपण करणार आणि किती वृक्ष बिया तर आम्ही असंख्य लावतो. दरवर्षी सुमारे 1 कोटी बिया तरी आपण लावतो. रोपं आता आम्ही काय केलं की वेगवेगळे असे भाग घेऊन त्या भागामध्ये रोपं लावतो आहे. तरी आमचं या वर्षीचं टार्गेट जवळजवळ 1 लाख रोपं लावण्याचं आमचं. भयानक दुष्काळ, पावसाची कमतरता, आरोग्याच्या ज्या समस्या आहेत या सर्व ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहेत. यावर मात करण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेलं पर्यावरण संवर्धनाचं दंडकारण्य अभियान हे खऱ्या अर्थानं आता लोकचळवळ ठरलंय. भाऊसाहेब थोरात यांनी 2006 मध्ये वाजत गाजत डोंगरावर जाऊन वृक्षारोपणाचं अभियान सुरू केलं. चळवळ सुरू करणं हा त्यांचा स्थायी स्वभाव होता. या लोकचळवळीनं 14 वर्षामध्ये डोंगर दऱ्यांमध्ये अनेक वृक्षारोपणं केली असून हा तालुका हिरवा दिसू लागलाय, असं यावेळी नामदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. दुष्काळी पट्ट्यामध्ये
जास्तीत जास्त झाडं लावण्याचा कार्यक्रम करण्याच्या सुरुवात झाली दंडकारण्य अभियान नाव देऊन. आणि पहिली सुरुवात केली ती सायखिंडीच्या डोंगरावर, बरोबर ना? सायखिंडीच्या डोंगरावर. दादांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना एखाद्या चळवळ उभी करणं ही त्यांच्या रक्तातच होतं, त्यांच्या त्या स्वभावाचा भाग होता. आणि त्यावेळेस पण ते स्वतःच्या भाकरी बांधायच्या, वाजत गाजत जायचं. आणि सगळ्यांनी एका बाजूला गाणे चालले, वाद्य वाजतंय, दुसऱ्या बाजूला झाडं लावण्याचा कार्यक्रम, असं त्यावेळेस केलं. आणि तेव्हापासून सुरू झाला आणि एक चांगली चळवळ संपूर्ण आपण तालुक्यामध्ये घेतो आहोत. त्याचं खूप खूप कौतुक सुद्धा झालं, सुंदर पुस्तकं सुद्धा त्याच्यावर आले. परंतु आपल्याकडे अडचण, एक दोन गोष्टीची अडचण आहे की एकदा झाडं लावल्यानंतर ते त्याचं राखण करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि अडचण तिथंच होत असते. दुसरं, पाऊस पाणी नाही आपल्याकडे, ती एक अडचण होत असते की इतका कडक दुष्काळ पडून जातो की किती वाढवायचा प्रयत्न केला तरी अडचणी होतात. आणि त्याच्यातून आपण एक वातावरण निर्माण करू शकलो. लोकांनी एक काही आपण म्हटलं दाखवा, तर असं विशिष्ट दाखवण्यासारखे काही गोष्टी झाल्यात. खांडगावला मधुभाऊ इथं आहेत, पेमगिरीला चांगलं झालंय, करेच्या घाटामध्ये चांगलं झालंय. असे 5-7 ठिकाणं निश्चित चांगलं, कारण विसरून राहतील माझ्याकडून नाव घ्यायचं. परंतु आपण जे वातावरण निर्माण केलं, घरोघर झाडं लावण्याचा कार्यक्रम, वट पौर्णिमेला दुर्गाताईने किती झाडं वड लावले? 11,000 वडाचे झाड. आता ते मोठे झाल्यावर काय घराच्या जास्त जवळ लावी जाऊ नका मला. तर ही झाडं हे एक असं एक संस्कृती त्याची निर्माण करणं गरजेचं असतं. तशा पद्धतीनं आपण ती केली. आणि आज तुम्ही पहा, तळेगाव भाग किंवा यावर असं वरून पाहिल्यानंतर, आता ही तर फार सुंदर जागा आहे, इथून पाहिल्यावर तर फार सुंदरच दिसतं. पण आता करेघाट पूर्वी तळेगाव भाग दिसला तो उघडा दिसत होता, आता तो भरलेला दिसायला लागला. हे बदल शेवटी एक मानसशास्त्राचा भाग आहे की तुम्ही जे वातावरण निर्माण करता त्याचा निश्चितपणे लोक त्याचा हे करत असतात. ते वातावरण निर्माण होतं आणि एक वृक्षारोपणाचं सुरुवात झाली. आणि त्या पद्धतीनं आपण हा कार्यक्रम इथे करतो आहोत. आज ही टेकडी, हिच्यावर किती, आता गवंदे सरांनी आकडा 1000चा याचा तर जाळीचा मागितलाय, परंतु त्या जाळी व्यतिरिक्त सुद्धा कसं रक्षण करता येईल असा विचार करा. जास्तीत जास्त झाडं, त्यांना पाणी, विद्यार्थ्यांना सुद्धा झाडं वाटून द्यायला हरकत नाही, त्यांनी थोडं थोडं पाणी प्रत्येकाने टाकावं, असं काही करून. आणि निर्णय व्हरायटी करत असताना आपल्या वन विभागाचे जे अधिकारी आहेत, खेळे असतील किंवा ते सर्व सामाजिक वनीकरणचे, यांचं सहकार्य त्याच्यामध्ये घ्या. आणि त्याच्यातून कोणत्या स्पीशीज लावल्या पाहिजे, म्हणजे झाड लावलं तर पुढचं 50 वर्षाचं लावलं असं समजायचंय. त्यामुळं वाटलं आणि लावलं कोणतं झाड आणि कुठं लावलं असं नको. तर ते झाड पुढच्या काळामध्ये या टेकडीला कशी शोभा आणेल, कसा उपयोग होईल, सावली कशी राहील, ह्या सगळ्या गोष्टीचा, आणि कुठं लावायचं, परत उपटण्याची पाळी जास्तीत जास्त येणार नाही असे काढून टाकण्याची, अशा पद्धतीनं त्याचं नियोजन आपण इथं करावं. आणि एक सुंदर स्थान या निमित्तानं हे होणार आहे. म्हणजे अत्यंत सुंदर, म्हणजे शांत डोकं असं करायचं असलं तर आपले समजा आचार्य, तर त्यांना आचार्य पदवी, तर शांत याला इथं इतकं सुंदर होऊ शकते. इतकी चांगली जागा ही आहे आणि सगळ्यांना आनंद घेणारं सहलीचं ठिकाण होऊ शकतं, इतकी सुंदर जागा ही आहे. तर या कार्यक्रमाप्रसंगी सर्वांचं स्वागत दिलावर शेख यांनी केलं. प्रास्ताविक सह्याद्री संस्थेचे रजिस्ट्रार बाबूराव गवांदे यांनी केलं. तर सूत्रसंचालन नामदेव कांडळे यांनी केलं आणि संजय सांगळे यांनी सर्वांचे आभार मानले. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.